ठाण्यात भाजपने 2 वर्षांसाठी महापौरपद मागितलंय। भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी ही मागणी केली आहे। ठाण्यात भाजपचा 100% स्ट्राईक रेट आहे असंही डावखरे म्हणाले। महत्त्वाची पदं मिळाली नाही तर विरोधी बाकावर बसू असंही डावखरे म्हणाले। परवा असंच विधान भाजपचे आमदार केळकर यांनी सुद्धा केलं होतं आणि आता डावखरेही म्हणतात की गरज पडल्यास विरोधी बाकावर बसू। निश्चितपणे जर आम्हाला जो आमच्या निर्धारनाम्यामध्ये दिलेले शब्द आहेत ती जर पूर्ण करायचे असेल तर महानगरपालिकेमध्ये महत्त्वाची जी पदं आहेत ती गरजेची आहेत। मग ते महापौर असेल, सभागृह नेता असेल, स्टँडिंग कमिटी असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या समित्या आहेत, याच्यामध्ये महत्त्वाचा रोल जर नसेल तर दिलेले शब्द आणि जो रोडमॅप आम्ही ठाण्याच्या विकासासाठी प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अडचण येऊ शकते। दरम्यान महापौर सोडत 22 तारखेला होणार अशी माहिती समोर येते आहे। या निमित्तानं कारण निवडणुकांच्या पूर्वीच सरकारनं ही सोडत न घेतल्यामुळे शेवटपर्यंत याबद्दलची उत्सुकता होती। मात्र आता ही सोडत महापौर पदाची सोडत 22 तारखेला होणार आहे। 29 महापालिकांच्या महापौर पदांसाठी 22 तारखेला सोडत होणार आहे, त्यानुसार आरक्षण पडणार आहे। सुशांत सावंत अधिक माहिती देत आहेत। सुशांत, या सोडतीबद्दल प्रसन्न सर, 29 महानगरपालिकाच्या निवडणुका झाल्या, निकाल लागले, मात्र महापौर पदाची सोडत कधी निघणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती। जी आता आपल्याला माहिती मिळते त्यानुसार येत्या 22 तारीखला ही सोडत निघणार आहे। सकाळी 10च्या सुमारास ही सोडत जी आहे ती राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काढली जाणार आहे। त्यामुळे मुंबईमध्ये महापौर पदाचं आरक्षण काय नेमकं पडतंय याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। प्रसन्न, धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।